आज मी आले होते वाकडमधल्या बार्बेक्यू विलेला आणि या बार्बेक्यू विलेला मला बऱ्याच दिवसापासून यायची इच्छा होती आणि आज तो योग आला। मग यांनी प्लॅन केला होता दुपारी लंचला पण बार्बेक्यू विलेला जायचं आणि इकडचे अँबियन्स खरं तर खूप छान होतं। गेल्या गेल्या मन काही आवरेना सगळ्यात आधी मेन्यू पाहायला गेले। इकडे होते मंचाऊ सूप। मेन कोर्स मध्ये 3 ते 4 प्रकारच्या ग्रेव्ही होत्या, व्हेज, नॉन व्हेज, पनीर, व्हेजिटेबल्स अशा 3-4 प्रकारमध्ये ग्रेव्ही होत्या। त्याच सोबत फ्रेश असं सलाड होतं, राईसचे 4 प्रकार होते, सोबतच रायता, पापड, मसाला पास्ता, चीज पास्ता, त्याच सोबत नूडल्स, कॉर्न राईस, फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी आणि त्याच सोबतच इकडे 4 प्रकारच्या 4 नॉनव्हेज ग्रेव्ही होत्या, मटन ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही, त्याच सोबत इकडे अंडा करी होती आणि क्रॅब ग्रेव्ही पण होती। त्यानंतर इकडे डेझर्ट तर आहेत, मग डेझर्ट मध्ये इकडे खूप असे प्रकार होते, फ्रेश असे फ्रूट सुद्धा कट केलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे माऊची फेवरेट गुलाबजाम आणि ब्राउनी सुद्धा होती। स्टार्टर मध्ये इकडे आमच्यासाठी आले होते चिकन लॉलीपॉप, त्याच सोबत इकडे व्हेज मंचुरियन, पाणीपुरी आणि इकडे बार्बेक्यू सुद्धा होते। व्हेज मंचुरियन ट्राय केलं, खूप छान होतं चवीला। त्यानंतर आमच्यासाठी इकडे स्टार्टर वेगवेगळ्या प्रकारचे आले होते, चिकन लेग पीस, मटन सीख कबाब, चिकन 65, चिकन लॉलीपॉप, व्हेज टिक्की, क्रिस्पी कॉर्न, पोटॅटो टिक्की, मलाई व्हेज सीख कबाब असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आले होते। आता हे सगळं खाऊन झाल्यावर बार्बेक्यूचा खूप असा मनसोक्त आनंद घेतला आणि त्यानंतर वळाले होते मेन कोर्स कडे। मी माझ्यासाठी इकडे थोडा बिर्याणी राईस घेतला होता, सोबतच मी इकडे कॉर्न राईस घेतला होता आणि थोडासा फ्राईड राईस घेतला होता। जेवण झाल्यानंतर डेझर्ट ट्राय केलं, खूप छान होतं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। थँक्यू, बाय।